रामानंद नगरमधील राजवीर हाईट्स या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मृणालिनी संजय सुतार यांची सदनिका आहे. सुतार यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बाहेरगावी असल्यानं सदनिका बंद होती. अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे सदनिकेच्या दरवाजाचा कडेकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील सुमारे 10 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत. करवीर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. दरम्यान करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरामध्ये रोख रक्कम तसंच मौल्यवान वस्तू ठेवू नयेत असं आवाहन केलंय. करवीर पोलीस ठाणे हद्दीतील रामानंद नगर या परिसरात मृणालिनी संजय सुतार या शिक्षिका राहतात. त्यांच्या फ्लॅटवरती काल रात्री घरफोडीचा प्रकार झालेला आहे. त्यांचे दागदागिने चोरले गेलेले आहेत. करवीर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास चालू केलेला आहे. माझी नागरिकांना एक विनंती आहे की आपण ज्यावेळेला बाहेर ट्रिपला जाता, बाहेर जाता, इतर नातेवाईकांच्याकडे जाता, त्यावेळेला आपले मौल्यवान वस्तू दागदागिने हे सुरक्षित ठिकाणी ठेवूनच जा. आणि शेजारील फ्लॅट्समध्ये सुद्धा कोण आहे कोण नाही इतर शेजाऱ्यांना माहिती देत जावं. त्याचबरोबर सर्व नागरिकांना अजून एक विनंती आहे की सोसायटींनी आपल्या CCTV कॅमेरे असतील किंवा इतर सुरक्षेची यंत्रणा असेल, वॉचमन असतील का असेल, या अनुषंगानं आपल्या बिल्डिंगमध्ये वॉचमन आहे का, CCTV कॅमेरे चालू आहेत का, याची पण एकदा दक्षता घेणं गरजेचं आहे.